वाशिमच्या मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत निवेदन सादर केलं। यावेळी शेतकरी संघटनांसह जिल्हाभरातील शेतकरी उपस्थित होते। मंगळूरपीर तालुक्यातील गोगरी इथं 13 जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे पाहणीसाठी आले होते। यावेळी फळबाग अनुदान प्रलंबित असल्याबाबत शेतकरी ऋषिकेश पवार यांनी विचारणा केली। तसंच या संवादाचे मोबाईलवर चित्रीकरण केलं जात असल्यानं तालुका कृषी अधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटलेत। शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली। शासकीय अधिकारी शेतकऱ्यांशी अशा पद्धतीने वागू शकत नाहीत। शेतकऱ्यांवर हात उचलणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी रोजी विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येत निषेध व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। फळबागचं याचं मी निवेदन दिलं होतं 4 महिन्यापासून मास्टर मिळाले नाहीत। त्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची टीम माझ्या गावामध्ये ते फळबाग पाहण्यासाठी आले होते। मी तिथं गेलो, व्हिडिओ शूटिंग काढत होतो। त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मी म्हटलं सर सीसी करून तुम्ही हे बंद करसाल, तर तालुका कृषी अधिकारी म्हणले तू बोलू नको हरामखोरा। मला माझ्या आईवर घाणघाण शिव्या दिल्या आणि मला मारहाण केली। ते व्हिडिओज त्या सर्व काही दिसते। मारहाण करून मला बुटाने मारलं, त्या लेटरने मारलं, खाली पाडलं आणि मलाच खोटे गुन्हे दाखल करीन असे धमक्या दिल्या। तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? याच्या संदर्भात तक्रार केली आहे का? मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण त्यांच्या संघच्या जे कृषी सहाय्यक मॅडम होत्या ते म्हणत होत्या मी तुझ्यावर गुन्हे दाखल करतो, तू छेडखानी केली, हे केली ते केली, त्याच्यामुळे माझ्यावर दबाव। आता तुम्ही हे गुन्हे म्हणजे आता पुन्हा दाखल करणार आहात का? हो। काय पोलिसात तक्रार देणार आहात का तुम्ही? हो। काय करणार आहात? आता माझ्यासोबत सर्व काही शेतकरी आहेत, त्यामुळे मी आता त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय सांगितलं तुम्हाला, काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं आम्ही आमचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवलेला आहे। त्यांचं इथून निलंबनासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे अधिकाऱ्यांना। आम्हाला निलंबन नाही, बडतर्फ करून त्यांना सेवेतूनच हे काढून टाकायचं असं माझं म्हणणं आहे। संचालक अमरावती विभाग यांना पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचं वर्तणूक अयोग्य आहे, असमर्थनीय आहे आणि यांना निलंबन केलं पाहिजे। वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये गोगरी नावाच्या गावामध्ये ऋषिकेश पवार नावाच्या एका शेतकऱ्याला फळबागाच्या अनुदानाचे पैसे आले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून कांबळे नावाचा एक कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात आला, स्पॉट पंचनामा झाला आणि त्या दरम्यान त्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या कृषी अधिकाऱ्याला राग आला आणि त्या कृषी अधिकाऱ्यांनी पायातला बूट काढून त्या शेतकऱ्याला मारहाण केली। शेतकऱ्याच्या अंगावर तो कृषी अधिकारी धावून गेला आणि शेतकऱ्याला खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली। वास्तविक पाहता जिल्हा प्रशासनामध्ये किंवा सरकारी कामात अशा पद्धतीने अधिकारी जर मस्तवालपणे वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो। शेतकऱ्याला गृहीत धरण्याचा प्रयत्न जर का अशा अधिकारी करत असतील, शेतकऱ्याच्या अंगावर येत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। आमची मागणी आहे जो कोणी कांबळे नावाचा अधिकारी शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेला किंवा त्यांनी मारहाण केली त्याला सस्पेंड केलं पाहिजे, त्याला नोकरीतून डिसमिस केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही। येणाऱ्या काळामध्ये या विषयाला घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत।